झिरो बजेट नैसर्गिक शेतीची उपयुक्तता शेतकऱ्यांना लक्षात येऊ लागली आहे। आल्याचं माहेरघर असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यात हातनूरच्या सुदाम माळशिखरेंनी यंदा पाळेकरांच्या तंत्राचा अवलंब केलाय। त्यांनी 1 एकरात आलं आणि त्यामध्ये शेवग्याचं आंतरपीक घेतलंय। रासायनिक निविष्ठांना 100% फाटा दिलाय। पारंपरिक आणि रासायनिक तंत्राच्या तुलनेत एकूण खर्चात जवळपास 50,000ची बचत साधली आहे। तर यंदा त्यांना 4.5 ते 5 लाखांचा नफा हाती येण्याचा निश्चित आहे। झिरो बजेट तंत्राने पाणी बचत साधल्याचा कमी पावसाच्या काळात मोठा फायदा झालाय। कसं ते जाणून घेण्यासाठी आज आपण औरंगाबाद जिल्ह्यात जाणार आहोत। सुदाम माळशिखरेंकडे 17 एकर शेती आहे। सुदाम माळशिखरे आरोग्य विभागात नोकरी करतात। त्यांचं एकत्र कुटुंब नोकरी आणि व्यवसायाबरोबर शेतीचा व्याप सांभाळतं। पारंपरिक पिकाची ते रासायनिक पद्धतीने शेती करत होते, पण ही शेती हल्ली परवडत नसल्याचा माळशिखरेंचा अनुभव आहे। आमच्याकडे 17 एकर शेती आहे। गेल्या 10 वर्षापासून शेती करतो, परंतु शेतीमध्ये म्हणावं तसं उत्पन्न निघत नाही। रासायनिक खतांचा वापर अतिरेक म्हणावं की निसर्गाची कृपा अवकृपा म्हणावं हेच कळत नाही। एक वेळेस अशीच शेती संदर्भात चर्चा करत असताना माझे मित्र श्री अनिरुद्ध उमरकर यांची चर्चा करताना जी शेतीविषयी तर त्यांनी सांगितलं की शेतीचं उत्पन्न रासायनिक खतानं न वाढवता एक झिरो बजेट नावाचा आहे सुभाष पाळेकर सरांचं नैसर्गिक शेती, त्यांचं तो शिबिर कर। त्या शिबिरामध्ये जाऊन 2 दिवस 4 दिवस वेळ काढून शिबिर अटेंड कर, तेव्हा तुला कळेल की उत्पन्न कसं वाढवायचं, खर्च न करता उत्पन्न कसं वाढवायचं। मराठवाड्यात शेतीसाठी पुरेसं पाणी नसल्यानं कमी पाण्यात जादा नफा देणारी पिकं माळशिखरांना घ्यायची होती। त्यामुळे पाणी वाचवणाऱ्या तंत्राचा ते शोध घेत होते। यामध्ये त्यांना झिरो बजेट तंत्र जास्त उपयुक्त वाटलं। पत्नीच्या आग्रहाखातर त्यांनी परभणी इथं पाळेकरांकडून प्रशिक्षणही घेतलं। परभणीला शिबिर होतं, त्या शिबिरामध्ये सहपरिवार आम्ही 2 जण गेलो। शिबिर 3 दिवसाचं अटेंड केलं आणि तिथून आल्यानंतर अद्रकची लागवड केली। अद्रकमध्ये सरांनी सांगितलं होतं की आंतरपीक घ्या, आंतरपिकातून तुमचा खर्च निघून जातो, म्हणजे मजुरीचा खर्च निघून जातो आणि मुख्य पीक जे आहे तुमचं ते नफ्यामध्ये राहतं। तर तो एक प्रयोग म्हणून मी आज केला आहे। तर आज शेंगा लागल्यात, त्याला जवळपास 480 झाडं लावलेली आहेत 1 एकरमध्ये। तर ते हा 1 एकरमधून माझं मुख्य पीक तर बाजूलाच राहील, त्याचं उत्पन्न तर आजच्या मार्केटप्रमाणे 3.5-4 लाखापर्यंत येणारच आहे। परंतु जो झालेला मजुरीचा जो खर्च आहे तो सुद्धा या शेवग्याच्या पिकातून भरून निघणार आहे। ॲग्रोवन बातमीपत्रातल्या यशोगाथांमधून प्रेरणा घेतल्यानंतर यंदा त्यांनी 1 एकरात आलं लागवडीचा निर्णय घेतला होता। त्याला परभणीच्या शिबिरानंतर तांत्रिक ज्ञानाची जोड मिळाली। पावसाळ्यात त्यांनी शेवग्याचीही लागवड केली। 1 एकरमध्ये मी माहीम जातीची अद्रकची लागवड केली आहे। आंतरपीक म्हणून शेवगा घेतलेला आहे। या शेवग्यामधून मला साधारणतः एका झाडाला 480 झाडं लावल्यापैकी त्याच्यापैकी 400 झाडं जरी आज उत्पन्न दिले तरी एका झाडाला 10 किलो शेंग निघणार आहे। आणि 40 रुपये किलोप्रमाणे जरी म्हटलं तर एक ते 1.5 लाखाचं उत्पन्न मला येणार आहे। आणि साधारणतः मजुरीचा खर्च 15 ते 20 हजार हा जरी धरला तरी तर तो मायनस केल्यानंतर मला 1 ते 1.25 लाख रुपये साधारणतः निव्वळ आंतरपिकातून मिळणार आहे। आणि माझ्या माहीम ही जी जात लावलेली आहे अद्रकची, त्या अद्रकला साधारणतः 1 ते 1.5 किलोचा सध्या गट्टा आहे। त्या गट्ट्यातून 90 ते 100 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज येण्याचं आहे। आणि आजच्या बाजारभावाप्रमाणे जरी विचार केला तरी 3-3.5 लाखाचं उत्पन्न ते आणि शेवग्याचं उत्पन्न तर 5 ते 6 लाखाचं उत्पन्न नुसते एका एकरात। आणि खर्च जर बघितला वर्षभराचा तर फार निव्वळ फक्त मजुरी आणि खता व्यतिरिक्त फक्त गोमित्र आणि जीवामृत यांचा वापर जर केला तर खर्च काहीच नाही। फक्त जो तण काढण्याकरता आणि तणही आच्छादन म्हणून वापर करायचा आहे, त्याचाही पाणी कमी लागतं, हा एक फायदा आहे। यंदा हातनूर परिसरात शेकडो एकरांवर आल्याचं पीक आहे।
पण बहुतांश शेतकऱ्यांना कंद सडण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागलंय। पण नैसर्गिक तंत्रानं लागवड केलेल्या माळ शिखरांच्या पिकाला मात्र यापैकी कोणत्या समस्येला तोंड द्यावं लागलं नाही। त्यांच्या पिकाची परभणी कृषी विद्यापीठाच्या डॉक्टर हिवाळ्यांनी तसंच उपविभागीय कृषी अधिकारी उगलेंनी पाहणी केली आहे। कृषी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार झिरो बजेट तंत्रामुळे आल्याचं पीक माळ शिखरांना जादा उपयुक्त ठरलंय। यावर्षी 2000 ते 2200 एकरपर्यंत क्षेत्र अद्रक या पिकाखाली इथं आहे आणि अद्रक पिकाखाली क्षेत्र असल्यामुळे पण त्याचे आता एन्व्हायरमेंटल चेंज किंवा ग्लोबल वॉर्मिंग आणि वातावरणाचं परिणाम किंवा पाऊस कमी जास्त, टेम्परेचर जास्त कमी, याच्यामुळे अद्रक पीक हे थोडंसं सेन्सिटिव्ह असल्यामुळे त्याचं उत्पादनात भरपूर कमी जाणवले। पण हे माळशिखरे यांनी झिरो बजेट या शेतीमध्ये असं शेतकऱ्यांना दाखवून दिलं, म्हणजे बराच खर्च एकदम कमी करून जास्तीत जास्त उत्पादन कसं येईल असं शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी व्यवस्थित केलं। त्यांना आत्ता समजा चालू परिस्थितीमध्ये अद्रक या पिकाखाली त्यांचं 90 ते 100 क्विंटलपर्यंत उत्पादन निघालं असं त्यांचं आमचा हे अंदाज आहे। 90 ते 100 क्विंटल निघालं तरी सरासरी 3 ते 3,500 रुपये या भावाने म्हणलं तरी 3.5 लाख रुपये याचे होते। आणि बोनस पीक म्हणून शेवगा हे घेतलेलं आहे त्यांनी, आणि शेवग्यामध्ये त्यांना कमीत कमी 1 ते 1.5 लाखापर्यंत उत्पादन, म्हणजे सरासरी एका एकरामधून 4.5 लाखापर्यंत त्यांना सरासरी निव्वळ नफा मिळू शकतो। माळ शिखरेंची पत्नी आणि सगळं कुटुंब शेतात एकत्र राबतं। आतापर्यंत आलं आणि शेवग्याच्या बियाणं मशागत यावर 50,000 रुपये खर्च आलाय, तर रासायनिक खतं आणि कीडनाशकावरील खर्चाचे 50,000 रुपये वाचवण्यात यश आलंय। प्रत्येकी 15 दिवसाला ते 200 लिटर जीवामृत देतात। जीवामृताचे फवारे देखील देतात। पर्यायानं आल्याचं पीक रोगमुक्त ठेवण्यात त्यांना यश आलंय। मी 4-5 वर्षापासून अद्रक पीक घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण तसं म्हणावं तसं जमलं नाही। पण साम टीव्ही आणि जसं सुभाष पाळेकर सरांचं शिबिर परभणीला अटेंड होणार आहे हे कळालं, तर माझ्या मिस्टरांना मी म्हणाले की चला आपण ते शिबिर अटेंड करू। तर ते शिबिर अटेंड केल्यानंतर एवढा त्याचा फायदा झाला की 1 एकर आम्ही अद्रक करून बघू म्हटलं। आपण आतापर्यंत केलं पण काही सक्सेस झालं नाही, तर ते गोमित्र आणि याच्यावर आम्ही अद्रकीचं पीक घेतलं। तर आता सध्या अद्रक हे पीक खूप छान आहे आणि त्यात आंतरपीक म्हणून आम्ही शेवगा पण घेतलाय, तर शेवगा पण आता सध्या चांगला आहे। तर हे असं आम्ही अद्रकीत सक्सेस झालो। तर आमचं हेच म्हणणं आहे की झिरो बजेट शेती म्हणजे खूप चांगली आहे आणि रासायनिक खत न वापरता तुम्ही गोमूत्र आणि याच्यावर जरी शेती केली तर हे खूप फायद्याचं राहील। झिरो बजेट शेती ही करायला खूप हे आहे आणि जेव्हा पण आपण शेती करणार आहोत तर रासायनिक खतांचा वापर न करता झिरो बजेट शेतीचा वापर आणि उत्पन्न भरपूर मिळते। नैसर्गिक तंत्राची शेती यंदा जादा उपयुक्त ठरल्याचा माळशिखऱ्यांच्या शेतातल्या मजुरांचाही अनुभव आहे। आम्ही सीमाताईच्या मळ्यामध्ये कायम काम करत होतो, पण शेतीमध्ये काहीच परवडत नव्हतं। आता यावर्षी झिरो बजेट शेती केल्यामुळं यावर्षी बरंच परवडायचं आहे। आता शेवगा बी चांगला आहे आमचा, आता अद्रकीमध्ये बी 2-3 लाखाचं येणार आहे आम्हाला, आणि शेवग्यावर आमचा खर्च निघून जाणार आहे। आम्ही त्यांच्या तिथं 4-5 वर्षापासून करत होतो पण काहीच येत नव्हतं आम्हाला, आता यावर्षी बरंच चांगलं आहे। मी जवळपास 20 ते 30 वर्षापासून शेती काम करतो, तरी मला आजपर्यंत या शेतीचा काहीच फायदा जाणवला नाही। पण ह्या वर्षी मी ते झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा एक ऐकून ही मी अद्रक व शेवगा केला, ते मला फार फायद्याचा वाटला। दुष्काळ, अतिवृष्टी किंवा निसर्गात होणारे मोठे बदल यामुळे शेती मोठ्या संकटात सापडली आहे। अशा संकटाच्या काळात निसर्गाबरोबर जाणाऱ्या शेती पद्धतीचं प्रशिक्षण शिबिर उद्यापासून पंढरपूर इथं सुरू होणार आहे। त्याचा लाभ घेण्याचं आवाहनही केलंय। येत्या 23 डिसेंबरला पंढरपूर येथे तनपुरे महाराज यांच्या मठामध्ये पाळेकर सरांचं नैसर्गिक शेती झिरो बजेट नैसर्गिक शेतीचं शिबिर आहे, ते आपण सर्वांनी करावं आणि याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा। आलं पिकाचं आगर असलेल्या कन्नड तालुक्यात यंदा वातावरणातल्या बदलाचा मोठा फटका बसलाय। अशावेळी खर्चात 50% बचत साधणाऱ्या
आणि आंतरपिकातून दुहेरी उत्पादन देणाऱ्या झिरो बजेट तंत्राची उपयुक्तता जादा दिसून आल्याचं माळशिखरेंनी दाखवून दिलंय। त्यांच्या मॉडेलचा जास्तीत जास्त शेतकरी गांभीर्याने विचार करतील अशी अपेक्षा आहे। गजानन भोयर, साम टीव्ही, औरंगाबाद।